नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी काही असं काही तसं या सदरात मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. मित्रांनो, नारळाबद्दल काही म्हणी प्रचलित आहेत. जसं की त्यातली एक, कोकणात नारळ स्वस्त. पण मी अनुभवलं तिकडे गेल्यानंतर की आपल्याकडे जशी नारळाची साधारणतः किंमत असते तशीच किंमत तिथेही असते. त्यात फारसा फरक पडत नाही. दुसरं असं की पिकते तिथं विकते असंही म्हटलं जाते शेतीच्या संदर्भात, आणि तेही खरं नाही. तिथला शेती उद्योग हा जरी मोठा असेल, प्रामुख्यानं नारळाची शेती, तरीही ते लोक नारळ काढून तिथं काही प्रक्रिया करतात, उद्योग करतात, हे खरं आहे. पण बाहेर ते एक्सपोर्टसुद्धा करतात आणि त्यामुळे आपल्याला तो नारळ उपलब्ध होतो. तर आज नारळाची आठवण का आली ते सांगायचं आहे मुद्दाम. मी जेव्हा 1974मध्ये आमच्या पारेश्वर विद्यालय पारडी टकमोर, तालुका जिल्हा वाशिम येथे शिक्षक म्हणून लागलो. खरं म्हणजे मी BSc बायोलॉजी, त्याच्यानंतर मला गणितही होतं, म्हणजे प्रीपर्यंत गणित होतं. त्यामुळे मला शाळेमध्ये मग 8वी 9वी 10वीचं गणित सायन्स घ्यावं लागलं. पुढे चालून मग मी काय केलं की किंवा आपल्याला काहीतरी मराठीचं आलं पाहिजे. तर आपण लेखक आहोत किंवा लेखक व्हायचं आहे, आपल्याला यशस्वी लेखक व्हायचं आहे, तर मराठीचा वाङ्मयीन इतिहास आपल्याला थोडाफार कळला पाहिजे. म्हणून मी MA करण्याचा निश्चय केला आणि MA सुद्धा केलं मी त्यात. आणि त्याचा परिणाम असा झाला की आमच्या मुख्याध्यापकांनी माझ्या गळ्यात मग मराठी हा विषयही टाकला. 8वी 9वी आणि 10वीचा मराठी विषय. मला कोणताही विषय त्यांनी शिकवायला सांगितला तरी मी तयारच असायचो. फक्त सोशल सायन्स सोडून बाकी सगळे विषय मी शिकवलेले आहेत. तर झालं काय की हा जो मराठीचा विषय होता, त्यातल्या बहुतेक 10वीच्या किंवा 9वीच्या, आठवत नाही आता नक्की, पुस्तकामध्ये, बालभारतीच्या पुस्तकामध्ये एक पाठ होता, बाळ या नारळाला हात लावू नको. बहुतेक दिवाकर कृष्ण नावाचे ते लेखक होते आणि त्या दिवाकर कृष्णांनी बहुतेक सगळ्या नाट्यछटा लिहिल्या होत्या. नाट्यछटा एक लेखनाचा प्रकार आहे आणि तो सादरीकरण करण्यासाठी सोपा असतो. म्हणजे एखादा कुशल असा नट जर असेल तर त्यातले जे काही वेगवेगळे पात्र आहेत त्यांचे संवाद तो बोलतो, किंवा जे वेगळेपण असायला पाहिजेत वेगवेगळ्या पात्रांचं तो ते व्यक्त करतो. हे तर झालंच, पण ही नाट्यछट्टा हा प्रकार असा असतो की एकच व्यक्ती आपले अनुभव सादरीकरण करताना समोरच्या व्यक्तीशी किंवा समोरच्या माणसाशी संवादरूप बोलत असतो. आणि असा हा एक नाट्यछट्टीचा प्रकार त्या धड्याच्या माध्यमातून मला शिकवायचं काम पडलं. थोडक्यात असं होतं ते की घरामध्ये आईनं एक नारळ पूजेसाठी देव्हाऱ्यात ठेवलेला, आणि आई त्या बाळाला नेहमी सांगायची की बाळा, या नारळाला हात लावू नको. का लावू नको? तर हा पूजेचा नारळ आहे आणि मुलांचं काय सांगता येत नाही, तो घेईल, खेळेल, फोडून टाकेल. तर हा श्रद्धाभाव झाला आईचा. पण त्यातला फोलपणा असा दाखवलेला आहे त्या नाट्यछटेमध्ये की खरोखरच तो जर फोडला नारळ, कधीपासून त्या देव्हाऱ्यामध्ये तो असेल काही सांगता येत नाही, पण तो खरोखरच जर फोडला तर आत काय निघेल.
काय निघणार आहे? सगळं त्यातलं आतलं जे मटेरियल असेल ते सडून गेलेलं असेल, त्याचा भुगा झालेला असेल, ते काळवंडलं असेल, त्याची राग झाली असेल. म्हणजे अशा नारळाचा फायदा काय? एवढं जपून ठेवण्यामागे काय आहे फालतू? हां, नारळाला श्रीफळ म्हणतात, पवित्र मानतात त्याला. पण नारळाला पुराण पोथ्या वाचतात तेव्हा, हेही लक्षात घ्या. समजा एखादा राक्षस मरण पावला, मी पाहिलेलं आहे की एखादा राक्षस कथेमध्ये मरण पावला की लगेच तिथं बाजूला नारळ ठेवला जातो आणि बाजूचा जो काही फोडून सांगणारा असतो पोथी, तो नारळ दगडावर आपण फोडतो. का फोडतो? तर तिथं नारळाला राक्षसाचं डोकं समजलं जातं, म्हणजे एक रूपक आहे. आणि म्हणून मग राक्षसाचं डोकं फोडलं, नारळ फोडला म्हणजे राक्षसाचं डोकं फोडलं, म्हणजे राक्षस मरण. ह्या कल्पना आहे. कोकणामध्ये अमृत फळ म्हणतो आपण त्याला, अमृत वृक्ष म्हणतो, वगैरे वगैरे सुद्धा. पण अर्थात तिथे त्यांचा व्यवसाय आहे, शेतीचा व्यवसाय आहे, म्हणून ते योग्य आहे. तर मला जो यानंतरचा अनुभव आलेला आहे तो महत्त्वाचा सांगायचा आहे की शिक्षक झालो मी 3-4 वर्ष. त्याच्यानंतर मग मी हा विषय शिकवायला लागलो. त्यात हा पाठ होता आम्हाला, बाळ या नारळाला हात लावू नकोस. आणि काय झालं की आमच्या घरी नेमका हाच प्रकार आमच्या मायनं सुरू केला. दर शनिवारी मी गावाकडे जायचो आणि सोमवारी शाळेवर यायचो. एकदा असंच गेलो असताना माझ्या लक्षात आलं की अरे, आपल्या या देवाऱ्यात हा नवीनच प्रकार आहे. नारळ आलेला आहे इथे, त्याला अगदी करदुडा गुंडाळलेला आणि त्याची पूजा होते आहे. मी बायला विचारलं की हे कशासाठी आहे, कोणं दिलं तुला? मग बायनं सांगितलं की इथं शेजारच्या घरी एक महाराज आलेले आहेत, त्यांनी हा पूजेचा म्हणून नारळ दिलेला आहे. त्याच्या आधी माझ्या हेही लक्षात आलं की माय त्या शेजारच्या घरी जायची. सकाळीच जर माय जात असेल तर तिनं तोंड धुवायचं, तिचा चहा प्यायचा आणि नंतर मग एक ग्लासभर दूध भरून महाराजांना नेऊन द्यायचं. मला याही गोष्टीची चिड होती, म्हणजे त्यात भर पडली या नारळाची. मग मी मायला जरासं बोललो म्हणजे मला जे पटलं नाही ते बोललो मी की मला तुझ्या ह्या गोष्टी आवडत नाही. तू त्या महाराजाला दररोज दूध नेऊन देणं, त्याच्या काही गोष्टी तिथं बसून ऐकणं, हे ठीक आहे, गोष्टी ऐकतेस, चांगली गोष्ट आहे. पण त्याला दूध का नेऊन द्याली तू? मला हे सांग, तू कधी बाबांना प्रेमानं एक ग्लासभर दूध पाजलं की घ्या आहे? याचं कारण असं होतं की आमच्या मायचं आणि आमच्या बाबाचं जणू 36चा आकडा असल्यामुळे कधीच पटलं नाहीच पटलं. मायनं एक म्हणायचं, बाबानं दुसरंच करायचं, बाबानं एक म्हणायचं, मायनं तिसरंच करायचं. आणि मग मी हा जेव्हा प्रश्न केला तेव्हा ती निरुत्तर झाली. काय उत्तर देणार? मग मी तिला विचारले की हा जो नारळ आहे ना, या नारळ ठेवण्याला काही मतलब नाही, याच्यात काय आहे? हा तू ठेवून तो खराब होणार, तो कोणाला फोडून खायच्या सुद्धा कामी पडणार नाही. आणि म्हणून एक कर की हा नारळ मला तुझ्या या देवाऱ्यात दिसला ना पाहिजे. घरामध्ये मी जरा कडक स्वभावाचा होतो, त्यामुळे माझं जे बोलणं असेल ते बऱ्याचदा सिरियसली जायचं घरात. आणि मग मला ती निर्वाणीचा इशारा देण्याची वेळ आली. कारण एकदा सांगून मायनं ते काही केलं नाही. दुसऱ्या वेळेस मी तिला सांगितलं की मा, आता हे ठीक आहे, तू उचलला नाही, बाजूला फेकला नाही, पण जर मी पुढच्या शनिवारी येईल तेव्हा जर हा नारळ मला इथेच दिसला तर मी माझ्या हाताने फेकून उकंड्यावर फेकून देईन. आणि माईच्या लक्षात गांभीर्य आलं.
त्याच्यानंतर मी जेव्हा घरी गेलो तेव्हा असं लक्षात आलं की अरे मायनं तो नारळ फेकून दिला, काय असेल काय मला माहिती नाही, पण तो नारळ तिथे राहता. मला मनातल्या मनात समाधान वाटलं की चला ठीक आहे. असे नारळ कितीतरी जणांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतात आणि आजही आमच्या घरी तो नारळ आहे. तोच असावा बहुतेक मायनं कुठेतरी तो लपून ठेवला असेल आणि काही दिवसांनी तो देव्हाऱ्यात आला. त्यावेळेस माझी जी भावना आहे ती थोडीशी सौम्यही झाली आणि मग माया गेल्यानंतर आमच्या ज्या लावण्या लहान भाऊजही आहेत गावाकडे, त्या पूजा अर्चा करतात आणि त्यांना तर मी म्हणण्याचं काही कारणच नाही, कारण असं काही मी त्यांच्या बाबतीत बोलत नाही किंवा त्याच्याशी बोलत नाही. तर अशा पद्धतीनं एक नारळ तुम्ही नासवला हातानं, तो जर कोणी खाल्ला असता तर त्याचं कदाचित पोट भरलं असतं. आणखीनही काही गोष्टी आपण नारळ नासवायचे करत असतो, आपल्या हातानं करतो. आपल्याकडे पद्धत आहे, किमान गावाकडे तरी अशी पद्धत आहे की लग्नाचं वऱ्हाड जेव्हा जात असते त्याची जी वाहनं असतात, पूर्वीच्या गाडी बैलगाड्या होत्या, तर त्यावेळेस बैलगाड्या निघताना नारळ त्या गाडीच्या जुवावर फोडली जायची. जितक्या गाड्या तेवढे नारळ फोडायचे. आणि आता वाहनं असतात, तर त्या वाहनाच्या चाकाखाली, प्रत्येक वाहनाच्या चाकाखाली नारळ ठेवलं जाते. जुन्या काळच्या गाडीच्या समोर नारळ फोडण्याच्या प्रकारात कदाचित ते नारळ खायला भेटत होतं फोडल्यानंतर, पण इथे नारळ फोडला जातो तो अशा पद्धतीने की त्याचा पूर्ण चुरा रोडवर पडलेला असतो आणि तो कशाच्याही खायच्या कामी पडत नाही. नारळाला एक आपण पवित्र वस्तू मानतो. कुठलंही पूजा अर्चा करायची असेल किंवा मग आपल्याला जर समजा शेतामधलं एखादं काम करायचं असेल, शेतामधलंच काय आपल्या आयुष्यात येणाऱ्या काही गोष्टी ज्या आहेत की त्याचा शुभारंभ करायचा असेल, तर त्या शुभारंभ स्थळी श्रीफळ म्हणून आपण नारळ वापरतो. आता अलीकडे आपण हेही करता आलो की एखाद्या सभेमध्ये पाहुण्यांचं स्वागत करायचं असेल तर त्यांनाही आपण शाल श्रीफळ देतो. म्हणजे एवढा नारळाचा जर वापर होत असेल आणि अशा पद्धतीनं ते जर नासवले जात असतील, ठीक आहे, त्याचा उपयोग झाला, चांगली गोष्ट आहे. पण गाड्यांखाली ठेवून, वाहनाखाली ठेवून किंवा एखाद्या देव्हाऱ्यामध्ये ठेवून काय फायदा आहे त्याचा? म्हणजे वाहनाखाली जेव्हा नारळ ठेवलं जाते तेव्हा एक भावना असते की वाहनं जाताना जे काही संकट येईल ते या नारळाच्या रूपानं टळते. काय मित्रांनो, समाजामध्येही अशी काही नारळं असतात की जी पूजली जातात. व्यवस्थेमध्येही आहेत अशी नारळं पूजली जातात आणि ती एका जागी स्थिर असल्यामुळं पुढे चालून ती निष्क्रिय होतात. समाजाच्या कुठल्याही व्यवस्थेच्या ती कामी पडत नाही. अशा नारळांना मात्र समाज व्यवस्थेतून किंवा जी कोणती आपली सरकार चालवण्याची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतून बाजूला करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण तसं वागतो. नारळाचा कसा वापर आपण करायला पाहिजे, सकारात्मक की नकारात्मक? नमस्कार.